नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त वैचारिक क्रांतीबद्दल बोलणार आहोत, जी तब्बल 3000 वर्षांपूर्वी घडली. ही एक अशी गोष्ट आहे ज्याने नैतिकतेचा आधार देवाकडून काढून थेट मानवी हृदयाकडे सोपवला. आणि बघा, ह्या सगळ्या कथेचं मूळ किंवा खरा संघर्ष तो ह्याच एका वाक्यात दडलेला आहे. विचार करा, एखादा समाज कसा चालेल जेव्हा त्याचा अंतिम नैतिक अधिकारच म्हणजे देवच शांत असेल? बरोबर काय आणि चूक काय हे ठरवणार कोण? तर आजच्या आपल्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे. आपण एका मोठ्या समस्येपासून सुरुवात करून त्यावर सापडलेल्या क्रांतिकारक उत्तरापर्यंत आणि आजच्या काळात त्याच्या महत्त्वापर्यंत पोचणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या कथेच्या पहिल्या भागापासून. आपण थेट प्राचीन चीनमधील शांग राजवंशाच्या काळात जाणार आहोत. म्हणजे बघा, त्या काळात लोक स्वर्गाला कसं पाहायचे, तर तो एक सर्वशक्तिमान निर्माता आहे जो सगळं काही चालवतो. पण एक मोठी अडचण होती, तो शांत होता, तो कधीच बोलत नसे. आता विचार करा, देव तर काही बोलत नाही, मग करायचं काय? तर शासक चक्क कासवाचं कवच किंवा प्राण्यांची हाडं जाळायचे आणि त्यांवर पडलेल्या भेगांमधून देवाचा संदेश शोधायचे. कल्पना करा, अशा गोष्टींवर अवलंबून राज्य चालवणं किती अवघड आणि खरं तर किती अव्यवहारिक असेल. आणि मग ह्या सगळ्याचे परिणाम काय झाले? जेव्हा तुमचा देव शांत असतो आणि त्याला तुम्ही हवं तसं वागवू शकता, तेव्हा काय घडतं? चला पाहूया. या परिस्थितीचं वर्णन करणारी एक जबरदस्त 4 अक्षरी चीनी म्हण आहे, जुची युक्रेम. जेव्हा नैतिकतेचा आधारच डळमळीत होतो तेव्हा भ्रष्टाचार कसा शिगेला पोहोचतो हेच ही म्हण सांगते. जुची युक्रीम म्हणजे काय, तर मद्याचे तलाव आणि मांसाचे जंगल. हे एक असं चित्र उभं करतं जिथे शासकांनी स्वर्गाच्या शांततेचा पूर्ण गैरफायदा घेतला. त्यांनी राज्याची संपत्ती स्वतःचा ऐशारामासाठी उधळली आणि यामुळेच संपूर्ण राजवंश नैतिकदृष्ट्या सडला आणि कोसळला. आणि या पतनानंतर 2 खूप मोठे प्रश्न उभे राहिले. एक, जर स्वर्ग इतका शाश्वत आणि शक्तिशाली आहे तर त्याने या राजवंशाला कोसळू का दिलं? आणि दुसरा, त्याहून महत्त्वाचा, आता नैतिकतेचा नवीन आधार काय असणार? आणि याच प्रश्नांचे उत्तरं शोधण्यासाठी त्या काळातले महान विचारवंत पुढे आले, ज्यांच्या समूहाला आपण 100 स्कूल्स ऑफ थॉट म्हणून ओळखतो. त्यांनी विचारांच्या जगात एक क्रांती घडवून आणली. या विचारवंतांनी स्वर्गाची कल्पनाच बदलून टाकली. जुना स्वर्ग कसा होता? तर तो एक राजा होता जो थेट हस्तक्षेप करायचा. पण नवीन स्वर्ग तो एक स्वायत्त शक्ती आहे. तो निसर्गाचे नियम बनवतो, पण माणसाच्या दैनंदिन कामात ढवळाढवळ करत नाही. स्वर्गाची भूमिकाच बदलली. आणि हाच तो खरा महत्वाचा मुद्दा आहे. नैतिकता म्हणजे काय? तर ती काही स्वर्गातून आलेली बाह्य आज्ञा नाहीये, तर ते एक असं तत्व आहे जे माणसाला जन्मताच आतून दिलेलं आहे. थोडक्यात त्या मूक देवाला बाजूला सारून नैतिकतेचा शोध माणसाच्या आतच सुरू झाला. बरं, मग जर नैतिकता बाहेरून येत नाही तर ती आतून कशी येते? तेच तर आपलं उत्तर आहे. चला या आंतरिक नैतिक कायद्याबद्दल, आपल्या आतल्या होकायंत्राबद्दल अधिक जाणून घेऊया. आणि यालाच नाव दिलं गेलं विवेक किंवा ल्यांशिन. हाच तो आपल्या हृदयातला जन्मजात नैतिक कायदा. हाच तो आपला नवा नैतिक अधिकार बनला. आपल्या सगळ्यांच्या आत एक कंपास आहे जो आपल्याला योग्य दिशा दाखवतो. मेन्शियस सारख्या महान विचारवंतांनी या विवेकाची संकल्पना आणखी सोपी केली. त्यांनी सांगितलं की ते 4 मुख्य सद्गुणांनी बनलेलं आहे. परोपकार म्हणजे करुणेचं हृदय, नीतिमत्ता म्हणजे चुकीबद्दल लाज वाटणारं हृदय, शिष्टाचार म्हणजे इतरांबद्दल आदर, आणि ज्ञान म्हणजे बरोबर चूक ओळखण्याची क्षमता. हेच ते विवेकाचे 4 भक्कम स्तंभ आहेत. हे 4 स्तंभ आहेत, पण त्यांना आपण सोप्या भाषेतही ओळखू शकतो. कधीकधी त्याला फक्त देओक म्हणजे सद्गुण म्हटलं जातं, तर कधी यांगसिम म्हणजे चांगलं हृदय. पण मूळ आधार हे 4 स्तंभच आहेत, जे नैतिक जीवनाचा आणि चांगल्या शासनाचा पाया आहेत. ठीक आहे, तर ही झालीये वैयक्तिक पातळीवरची गोष्ट. पण ह्या विचाराचा प्रभाव फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित नव्हता. ह्या तत्वज्ञानाचा वापर करून एक संपूर्ण राष्ट्र कसं उभं केलं गेलं ते पाहणं खूप रंजक आहे. हे बघा, किती सुंदर आहे. विवेकाचे जे वैयक्तिक सद्गुण आहेत तेच हळूहळू बाहेरच्या जगात विस्तारतात. कुटुंबात ते पितृभक्ती बनतात, समाजात शिष्टाचार, राष्ट्रासाठी निष्ठा आणि शासनासाठी सद्गुणांचे राज्य.
एका लहानशा बीजातून जसं मोठं झाड उभं राहतं तसंच काहीसं. आणि या विचारांचं एक जिवंत दगडात कोरलेलं उदाहरण म्हणजे सेऊल शहराचे दरवाजे. जोसेओन राजवंशाने काय केलं तर त्यांनी आपल्या राजधानीच्या 4 मुख्य दरवाज्यांना या 4 सद्गुणांची नावं दिली. म्हणजे हे तत्वज्ञान फक्त पुस्तकांपुरतं मर्यादित नव्हतं, ते त्यांच्या शहराच्या रचनेत, त्यांच्या जगण्यात उतरलं होतं. आणि याच नवं कन्फ्युशियन वादावर आधारित राजकीय तत्वज्ञानाने जोसिओन राजवंशाला तब्बल 500 वर्ष टिकून राहण्यासाठी वैचारिक बळ दिलं. जगातल्या सर्वात जास्त काळ चाललेल्या राजशाहींपैकी एक आहे ही. बरं, ही झाली इतिहासातली गोष्ट, 3000 वर्षांपूर्वीची. पण आजच्या काळात या सगळ्याचं काय महत्त्व आहे? चला, या कालातीत प्रश्नाकडे वळूया. आणि गंमत म्हणजे हा विचार फक्त पूर्वेपुरता मर्यादित नाहीये. पाश्चात्य तत्वज्ञ इमॅन्युएल कांट यांचे विचारही याच्याशी आश्चर्यकारकपणे जुळतात. ते नेहमी म्हणायचे, 2 गोष्टी मला नेहमीच आश्चर्यचकित करतात, वरचं तारकांनी भरलेलं आकाश आणि माझ्या आतला नैतिक कायदा. किती साम्य आहे बघा. आणि या सगळ्या चर्चेचा कळस म्हणजे कन्फ्युशियस यांचं हे विधान. ते म्हणतात, स्वर्ग बोलतो का? जे कोणी दावा करतात की स्वर्ग बोलतो ते सगळे खोटारडे आणि ढोंगी आहेत. किती धाडसी आणि क्रांतिकारक विचार आहे हा. म्हणजे आपल्या नैतिकतेची जबाबदारी पूर्णपणे आपलीच आहे. आणि शेवटी एक प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपल्या हृदयात जो एक तारा चमकतो आहे, जो आपल्याला योग्य मार्ग दाखवतो, त्या ताऱ्याच्या प्रकाशात आपण चालत आहोत का? कारण खरा मार्गदर्शक बाहेर कुठे नाही, तो आपल्या आतच आहे.